नमस्कार, मी प्राध्यापक अनमोल होळ. आज आपण पहिल्या प्रकरणातील दुसरा मुद्दा जो असणार आहे त्या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर त्या मुद्द्याचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. हे कसे असणार आहेत, याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, त्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्याच्या कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते वित्तीय कामकाजाला असणार आहे. म्हणजे आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जाणून घेऊया. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की निर्णय प्रक्रियेत मदत करते. आता व्यावसायिक संस्थांमध्ये बहुतेक जे काही निर्णय घेतले जातात हे निर्णय निधीच्या उपलब्धतेवर घेतले जातात. मग पुढे ते असे म्हणतात की व्यावसायिक संस्थांचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. व्यवसायातील कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पाडता येत नाही. व्यवसायातील प्रत्येक निर्णय त्यांचा जो नफा आहे त्या नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असताना जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करते. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखविते. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावते. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समभाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेचे कर्ज घेते. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की संशोधन व विकास कार्यात मदत करते. व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास, तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्यांची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजावून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची गरज नसते. जुन्या उत्पादित वस्तूची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून
ग्राहकांना आकर्षित करावे लागते. अशा कामासाठी कंपनीला बाजार सर्वेक्षण करण्याकरिता तसेच बाजारांचे विश्लेषण करण्याकरिता व्यक्ती नेमाव्या लागतात. अशा कारणासाठी आर्थिक आधाराची गरज असते. चौथा मुद्दा असणार आहे की व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. निधीचा ओघ सुरळीत असेल तर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. कर्जाऊ रकमेची परतफेड वेळेत करता येते. कच्च्या मालाची मोलाची भूमिका म्हणजे कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा ते विकत घेता येते. उत्पादित वस्तूचे विक्री संवर्धन तसेच नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. पाचवा मुद्दा सांगितला आहे की विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे. संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते. वित्त विभाग पुरेसा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणेसुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत न चालवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होईल. यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोहोचेल व यांचे पर्यवसान विक्री कंपनीचे उत्पन्न गुंतवणूकदाराचा दर म्हणजे गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर त्यांचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. सहावा मुद्दा सांगितला आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते. म्हणूनच कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त अनिवार्य असते. पुढचा सातवा मुद्दा आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा अशा सर्व अनेक जोखमा कंपनीला हाताळाव्या लागतात. अशा व्यावसायिक जोखमी हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. आठवा मुद्दा सांगितला त्यांनी जुन्या मालमत्ता बदलणे. यंत्रसंच व यंत्रसामग्री काळानुरूप जुनी झाली की कालबाह्य होतात. म्हणजे नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी कशाची आवश्यकता असणार आहे? निधीची. नववा मुद्दा सांगितला आहे की लाभांश व्याज देण्यासाठी मदत करते. भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी कशाची आवश्यकता भासणार आहे? वित्त व्यवस्थेची आवश्यकता भासणार आहे. आणि 10वा मुद्दा सांगितला की विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. म्हणजे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, वस्तू व सेवा कर GST तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करावयाचे शुल्क
अशा प्रकारच्या कर व आकार भरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करते. हा मुद्दा परीक्षेला 5 मार्काला किंवा 8 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर हा मुद्दा सर्वांनी व्यवस्थितपणे करून ठेवा, कारण अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे. या प्रकारे हा शेवटचा मुद्दा होता. नमस्कार.